हरीची हृदय मंदिरी त्यांची सगळी झाला सफळ व्यापार हरिया आता मग कैसी भरी चिंता त्यांची सगळी झाला सफळ व्यापार हरिया आता मग कैसी भरी चिंता त्यांची सगळी झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही होणे ती होणी त्यांची सगळी झाला सफळ व्यापार वजिंद्रादिदेवे सदसुन्नमानं समाधिस्थ मुक्तिं भज ज्ञानदेवं पाण्डुरंग करो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी बंधू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वाणी म्हणराम कैसे देई प्रेम काही कळा लोका विराम देहम राजीव नेत्रम भूषणातम कारुण्यतम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मंगल भवना मंगल हारी प्रभु सुदशरथ अजय देहारी सिया राममय सब जग जानो प्रणाम जोगुजो लोकांचे दयेचे केल्या स्मरण होय सर्व ध्यानच्या देवण तेचे वधू श्री चंद्रसूंचे येथे नमस्कार न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा तुकाराम महाराज जन्मांच्या दुःखातून जे निवृत्त झालेले अशा साधन आणि साध्याचा विचार तुकोबाई करतात. विठ्ठल
कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट कल्याण आयोजित माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड आणि माननीय नगरसेवक अभिनव शेठ पाटील गायकवाड यांच्या संयोजनाने अधिक मास निमित्ताने संपूर्ण महिना हरी कीर्तन नाचू कीर्तनाच्या मागे हा कार्यक्रम उपक्रम चालू आहे. विठ्ठल सेवेकरता अभंग तुकोबारायांचा लक्षात ठेवा. हा जो महिना अधिक महिना वास्तविक पाहिलं तर या महिन्यामध्ये दान धर्म कथा प्रवचन अशी साधना या महिन्यामध्ये करावं लागतं. जास्त दानाचं महत्व सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल या महिन्यामध्ये जितकं आपण चिंतन करावं भगवंताची सेवा करावी जितकं चिंतन आपण करता येईल तितकं आपण श्रेष्ठ होऊ शकतो याच्यामध्ये या महिन्यामध्ये. विठ्ठल अंतःकरणातील परिवर्तन करणारी साधना म्हणजे कीर्तन आहे भजन आहे कथा आहे रामायण आहे भागवत आहे. हे काय अंतःकरणात करणारी साधन आहे. पण त्याच्याही पुढे सांगायचं झालं तर अंतःकरणातील परिवर्तन करणारी साधना ठीक आहे पण परिवर्तन करून सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन होत नसेल तर दोष आपल्या अध्यात्माचा मागायचा ना दोष आपल्या वृत्तीचा मागायचा. विठ्ठल काही ठिकाणी आपण पाहतो काही लोक म्हणतात आम्ही 50 वर्षाचा सप्ताह आहे 100 वर्षाचा सप्ताह आहे पण त्याच्यामध्ये साध्य काय केलं काहीच केलं नाही. आणि म्हणून परिवर्तन करणारी साधना म्हणजे प्रवचन आहे कीर्तन आहे. लक्षात ठेवा. मी ज्ञानोबाची गोडी देणार तुम्हाला दृष्टांत देतो. ज्ञानोबा म्हणतात एक मनुष्य अमृताच्या सागरात पडला आणि पडला सामान्य नाही नुसता मेलेला एखादा मनुष्य मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये एक थेंब जरी मिळाला पडला तरी तो काय होऊ शकतो अमर होऊ शकतो. पण असाच मनुष्य अमृताच्या सागरात पडला आणि त्या क्षणी त्याची दातकडी बसली त्याच्या दोष अमृताचा नाही दोष त्याच्या वृत्तीचा म्हणायचा. विठ्ठल जीवनामध्ये आपण अध्यात्म करतो मग अध्यात्मामध्ये जर आपली परिवर्तनच होत नसेल तर दोष आपल्या अध्यात्माचा मागायचा नाही दोष आपल्या वृत्तीचा मागायचा. विठ्ठल आमच्या वाल्मिकी महाराज नेहमी सांगितलं असतात काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज नेहमी सांगतात की काला म्हणजे काय काला म्हणजे काय काला आपण फक्त काय काल्याचं प्रतीक म्हणजे लाया आणि काय दही हे काल्याचं प्रतीक आहे. पण जीवनामध्ये काला म्हणजे काय काला म्हणजे अद्वैत स्थिती आहे. काला हा म्हणजे जीवनाचं परिवर्तन करणारी साधन आहे. जोपर्यंत जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपण कितीही काले केले तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही. आपण फक्त कालाला कळे तर आपण कालवा कमी करतो. लक्षात ठेवा. विठ्ठल काला म्हणजे काय ज्ञानोबांचे कोवी हे मौना सोय जीवात्मयातील आहे ते जे होय तया नाम सुख. आणि म्हणून आमचे वाल्मिकी महाराज नेहमी सांगतात की बाबा काला म्हणजे काय तुम्ही होतो कीर्तन करता काल्याच्या कीर्तनामध्ये पण काल्याची काय व्याख्या जोपर्यंत जीवनामध्ये अद्वैत स्थिती होत नाही तोपर्यंत तुमचा काला झाला नाही असं तुम्ही ग्रहण करायचं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अधिक मासामध्ये हे जे कार्यक्रम चालू आहे पूर्ण 1 महिन्याचा वास्तविक पाहिलं तर या ठिकाणी अगदी व्यवस्थित नियोजन केलेले सगळं. आणि म्हणून या अभंगाचा मी तुम्हाला थोडा भाव तुमच्या समोर ठेवतो. पहा अंतःकरणातील परिवर्तन करणारी साधना या आपल्या साधनेवर आपल्याला विचार करायचा आहे. विठ्ठल दुःखातून जे निवृत्त झालेले साधन आणि साध्याचा विचार करतात. मग साधन आणि साध्याचा विचार करीत असताना साधनाचं स्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य साधनाचा स्वीकार करत नाही. जोपर्यंत त्या साधनाचं स्वरूप कळलं की मनुष्य त्या साधनाचा स्वीकार करतोय. विठ्ठल आणि साध्याचा विचार करीत असताना निश्चित साधन झाल्याशिवाय मनुष्य साधनाचा स्वीकार करत नाही. जोपर्यंत निश्चित साधनच होत नाही मनुष्य
तोपर्यंत मनुष्य साधनाचा स्वीकार कधीच नाही. विठ्ठल विठ्ठल. विकल्प सांगतो तुमच्या डोळ्यासमोर पहा. काही काय वेळेस साधने योग्य असतं आणि साध्य योग्य असतं. काही काय वेळेस साध्य योग्य असतं पण साधन योग्य नसतं. काही काही वेळेस साधन योग्य नसतं आणि साध्य योग्य नसतं. पण काही काही वेळेस साधन योग्य असतं आणि साधन योग्य असतं. विठ्ठल अनेक साधनं आपल्या डोळ्यासमोर दिसतात पण कोणत्या साधनाने या जन्माचं या होईल असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर बसला आहे का? अनेक साधनं आपल्या डोळ्यासमोर आहेत. कोणती कोणती साधन आहेत? वेगवेगळ्या साधन आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे साधन आहेत. मग वेगवेगळे जरी साधन असले तरी कोणत्या तरी एका साधनाचा आपल्याला स्वीकार करावाच लागेल. विठ्ठल विठ्ठल. 10 वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहेत. 10 वस्तू त्याच किमतीचे आहेत. पण 10ही वस्तू आपण त्याचा स्वीकार करू शकत नाही. कोणत्या तरी एका गोष्टीचा आपण स्वीकार करावा लागेल. तसंच आहे जगामध्ये साधनं वेगवेगळे आहेत पण कोणत्या साधनाने या जन्माचं दुःख आपण निवारण होईल असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर बसलेला आहे. विठ्ठल शास्त्रामध्ये वेगवेगळे साधन आहे. विनोबाई म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटकपटा. विनोबाई म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटकपटा म्हणजे अनेक साधने आहेत आपल्या डोळ्यासमोर. पहा तुम्ही शास्त्रामध्ये पाहिलं कुणी म्हणतं कर्म मार्गाने चला, कुणी म्हणतं ज्ञान मार्गाने चला, कोणी म्हणतं योग मार्गाने चला, कोणी म्हणतं नामभक्तीने चला. विठ्ठल विठ्ठल. जीवाला प्रश्न पडलेला आहे. काय प्रश्न पडलेला आहे? कुणी म्हणतं कर्म मार्गाने चला, कुणी म्हणतं ज्ञान मार्गाने चला, कुणी योग मार्गाने चला, कुणी नामभक्तीने चला. मग जी साधनं जरी वेगवेगळ्या असली तरी तुकोबाचं प्रमाण आपल्याला घ्यावं लागेल. साधन वेगवेगळे तुकोबा सुद्धा हेच म्हणतात निरोबाई सॉरी विठ्ठल महाराज म्हणतात की साधनं तुमच्याजवळ वेगवेगळे पण तुमच्याजवळ कर्माचं साधन आहे, ज्ञानाचं साधन ठेवलेले, योगाचं साधन ठेवलेले, नामभक्तीचं साधन ठेवलेले. मग साधन जरी वेगवेगळे असले तरी सर्व साधनांचं सार काय तुकोबा एका अभंगामध्ये सांगतात. सर्व साधनांचे सार श्रेष्ठ काय आहे नामभक्तीचं आहे. विठ्ठल आता हे झालं तुकोबांचं मत आहे. जरा नारदसूत्राचं आपण चिंतन केलं तर नारदजी एका ठिकाणी म्हणतात एक सूत्र आहे त्यांचं नारदजींचं सातू कर्म योग आपल्या अधिकता भक्ती. म्हणजे नारदजी सुद्धा हेच म्हणतात सातू कर्म योग आपल्या अधिकता भक्ती. म्हणजे नारदजी सुद्धा हेच म्हणतात कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा नामभक्ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल सुद्धा हेच म्हणतात कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा नामभक्ती श्रेष्ठ आहे. नारदजी सुद्धा हेच म्हणतात कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा नामभक्ती श्रेष्ठ आहे. मग लोकांनी विचार केला की तुकोबा सुद्धा सांगतात की नामभक्तीच आहे आणि इथं नारदजी सुद्धा म्हणतात नामभक्ती श्रेष्ठ आहे. मग लोकांना प्रश्न पडलेला आहे की माझं नामभक्ती श्रेष्ठ आहे तर मग नामभक्तीची व्याख्या काय आहे. विठ्ठल
कर्म. आता कर्म कशाला म्हणतात? कर्माचा नियम काय, कर्माचा संबंध काय, कर्म कशा करायचं याचा आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपण चिंतन करू शकतो. ते जरी आपल्याला वेळ नसेल तरी मामासाहेबांची जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये चिंतन आपल्याला पाहायला मिळतंय की ज्ञान म्हणजे काय, असं कर्म म्हणजे काय, कर्माचा नियम काय, कर्माचा संबंध काय याचा आपल्याला पाहायला मिळतंय. विठ्ठल कर्म, कोणते कर्म करायचे? विहित कर्म घ्यायचंय, निषिद्ध कर्म घ्यायचंय, नैमित्तिक कर्म आहे का नित्य कर्म आहे, प्रायचित्त कर्म आहे का काम्य कर्म आहे, याचा सुद्धा आपल्याला विचार त्या ठिकाणी पाहायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी महाराज म्हणतात की ठीक आहे आपल्याला कर्मयज्ञ करायचे, ठीक आहे. आता कीर्तनामध्ये आपण सांगितलं कर्मयज्ञ करायचं, चला सकाळी आपण उठायचं आणि कर्मयज्ञ करायचं, असं होत नाही. कर्म करायचंय, कर्म करायचं असेल, यज्ञ करायचं असेल तर कर्माची निश्चित करावी लागतं. कर्म मुहूर्त करावं लागतं. मुहूर्त करीत असताना त्याच्या पुढे आपल्याला संपत्ती पाहिजे, त्याच्या पुढे यजमान शोधावा लागतो. तिथे कुठे आपल्याला काय होतं, यज्ञ सुरू करावा लागतो. पण तसं नामभक्तीला तसं काही होत नाही. कर्माच्या बाबतीत आपण विचार केला तर फक्त एकच प्रमाण आहे, कोणता? योगयाग विधी दुसरा मुद्दा आहे कर्म. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान. आता ज्ञानाचा विचार करायचा तर कोणतं ज्ञान घ्यायचं? वृत्ती ज्ञान घ्यायचं का स्वरूप ज्ञान घ्यायचं? आता वृत्ती ज्ञान कशाला म्हणतात, स्वरूप ज्ञान कशाला म्हणतात? वृत्ती ज्ञान म्हणजे काय, जे बदलत राहतोय त्याला वृत्ती ज्ञान, आणि ज्या ज्ञानाचा कधीच नाश होत नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान जर आपल्याला श्रवण करण्यासाठी किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक साधने, मग त्याच्यासाठी आपल्याला साधना करता येणार नाही. मग त्याच्यासाठी काय वेगवेगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेले, जर ज्ञान प्राप्त करायचं असेल त्याच्यासाठी काय पाहिजे, मुमुक्षता पाहिजे. त्याच्या पुढे ज्ञान प्राप्त करायचं असेल तुमच्याकडे वैराग्य आलं पाहिजे. त्याच्या पुढे शमदमा शक्ती पाहिजे, श्रवण पाहिजे, मनन पाहिजे, ध्यान पाहिजे, तेव्हा तुला ते ज्ञान प्राप्त होते. हे कशा ज्ञान यज्ञामध्ये सांगितलंय. पण नामभक्ती करीत असताना तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्ही हरी हरी जरी तुम्ही म्हटलं तरी सुद्धा काय होतं, ज्ञानाच्या ध्वनीने होतो. विठ्ठल
तिसरा मुद्दा आलेला आहे योग आहे. आता योग कशाला म्हणायचा? आता योग जी साधन आहे ती खडतर साधन आहे. कारण या कलियुगामध्ये योग करणं शक्य नाही. ज्ञानोबांचे बोलणे योगाच्या वाटा जे निघाल्या सोबत आणि म्हणून या कलियुगामध्ये योग करता येणार नाही. त्याच्यापेक्षा ज्ञानोबांचा एक प्रमाण आहे की तुम्ही फक्त काय करता यज्ञ याग क्रिया येणे नव्हे सिद्धी. विठ्ठल विठ्ठल कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा नामभक्तीच श्रेष्ठ आहे. विठ्ठल कर्म काय करते, ज्ञान काय करते, योग काय करते आणि नामभक्ती काय करते. विठ्ठल विठ्ठल कर्म चित्ताचा निरूप करते, ज्ञान मोक्ष करून देते, योग मनन करते आणि नामभक्ती भगवंताची प्राप्तीच करते. विठ्ठल कर्म अंतःकरण शुद्ध करून देते पण भगवंताची प्राप्ती करून देत नाही. योग मोक्ष करून देते पण भगवंताची प्राप्ती करून देत नाही. योग चित्ताचा निरोध करून देते पण भगवंताची प्राप्ती करून देत नाही. पण नामभक्ती असं साधन आहे की त्याच्याने भगवंताची प्राप्ती होते. विठ्ठल कर्म जे आता त्या कर्माचा आपण विचार करीत असताना कर्म काय करतं तर बंधनात आहे. ज्ञान अहंकार देते आणि योग काय करतं दुःख देते. विठ्ठल कर्माचं बंधन, ज्ञानाचा अहंकार आणि योगाचा दुःख म्हणजे बंधन दुःख बंधन अहंकार आणि दुःख जी घालवते तिचं नाव नामभक्ती आणि त्या नामभक्तीने काय सत्य होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणातून. प्रवेश केला. तुकोबायांचा अभंग आहेत ना राजवाड्यासारखे म्हणजे वारिंगे महाराज नेहमी सांगतात म्हणजे भगवगे की तुकोबायांचा अभंग राजवाड्यासारखे म्हणजे राजवाडा कसं आहे कुठल्यातून आतमधून जायचा आणि बाहेर पडायचं तसं तुकोबायांचा जे अभंग आहेत ना राजवाड्यासारखं आहे. ज्याला जसं जमल ना तिथून प्रवेश करायचा आणि बाहेर पडायचं. त्यांची सगळी आता येळझाळ कशाला म्हणतात. येळ म्हणजे येणे आणि झाड म्हणजे मरण म्हणजे येळझाळ फक्त या मृत्यू लोकांमध्येच आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहिलं तर येळझाळ आपण बघितलं तर व्यवहारात दृष्टीने बोललो येळझाळ कसं ज्याची पोटात हे चालू आहे ना
त्याला माहित आहे एकदा कशाला म्हणतात विठ्ठल संपवायचे असेल तर आपल्याला भक्तीच केलं पाहिजे. तसं पाहिजे तर एक कोठी काही काहींना नरक्षण मिळायची इच्छा आहे आणि प्रयत्न सुद्धा करतात पण नरक्षण त्यांना मिळत नाही. काही काहींना नरक्षण मिळाला नाही आणि त्याची किंमत सुद्धा कळाली नाही. काही काहींना नरक्षण मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही आणि काही काहींना मिळाला आणि किंमत सुद्धा कळाली. विठ्ठल काही काहींना नरक्षणाची किंमत कळाली पण त्याला नरदेह मिळाला नाही. स्वर्गातील देव ते इच्छा करतात की आम्हाला तो नरदेह मिळावा. स्वर्गेच्या कळाले नाही. पशु काय पाप पुण्य म्हणजे जे पशु पक्ष्यांना हा नरदेह मिळाला नाही आणि त्याची किंमत सुद्धा कळाली नाही. काही काही नरदेह मिळाला आपल्याला नरदेह मिळाला पण त्याची किंमत काही मिळाली नाही. विठ्ठल विठ्ठल औषध निधान लागले हाती म्हणजे औषध आपल्याला नरदेह मिळाले पण त्याची आपल्याला काय झाली किंमत कळाली नाही. आणि काही काही ना नरशरीर मिळाला आणि किंमत सुद्धा त्यांची कळाली. जन्मा आलो त्याचे विठ्ठलाची एक देखरिया विठ्ठल फक्त या मानवी शरीरामध्येच आपण सुटू शकतो. त्यांची सगळी सफल व्यापार आणि जो आता काही व्यापार आहे व्यापार म्हणजे जो काही आपलं आयुष्य मिळालेलं त्याच्यामध्ये जे नको ते करणं काम लोक हे जे काही विषय त्या विषयामध्ये आपण घुटपटलेले त्याच्यामुळे आपला तो विषय काय जे काही विषय त्याच्यामुळे आपण काय करतो तिथं घुटपटलेला असतो आणि आपला व्यवहार सफल होत नाही. रावणासारखा राजा होऊन गेला त्याचा सुद्धा व्यवहार चांगला झाला नाही. का रावण म्हणजे किती होता आयुष्य किती होते त्याचं 4,30,000 त्याचं
आयुष्य होतं, तरी माणसं होती त्याच्या घरात, तरी सुद्धा त्याचा व्यापार सफल झाला नाही. कारण का, तर भगवंताची प्राप्ती झाली नव्हती त्याची. पण शेवटी स्वतःहून त्यांनी देवाला मोक्ष मागायला लावलं. आणि मग त्याच्यासाठी काय केलं त्या रावणाने, विभीषणाला सांगितलं, चल म्हटलं तू इथून निघून कुठे जा म्हटलं, लंकेच्या बाहेर जा म्हटलं. का, जोपर्यंत विभीषण लंकेच्या मध्ये आहे तोपर्यंत माझं काही खरं नाही. पण जोपर्यंत देवाची आणि त्यांची मैत्री होईल तेव्हा देव मरणार नाही. आणि ही मोक्ष म्हणजे विठ्ठल विठ्ठल दुकानावर गेल्यानंतर त्याला शिरा बनवायचा. मग त्याच्यासाठी काय केलं, 100 रुपये जवळ होतं, 25 रुपयाच्या बदाम, 25 रुपयाच्या खाकरा आणि 25 रुपयाच्या काय हे आणलं मनुक्या. आता 25 रुपये आणि बाकी आहे 25 रुपये त्याच्यासाठी रवा आणण्यासाठी. आता रवा तर 75 रुपयाचा पाहिजे होता, पण त्याच्यामुळे त्या खाकरा बदल तो घेऊन आला. का, तर त्याचा व्यवहार होता तो चुकीचा होता. त्याच्यामुळे पुन्हा त्याला पुन्हा जन्म यावा आणि पुन्हा मरावा लागते. त्यांची सगळी झाला सफल व्यापारी. मग तुकाराम महाराज म्हणतात की ठीक, आता त्यांची झाड संपली, पण त्याचं कारण काय, तर महाराज म्हणतात आम्ही भक्तीने त्या भगवान परमात्म्याला काय केला, हृदयामध्ये साठवला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्यांची सगळी सफल हरियाला हाता मग कैसी भये चिंता. विठ्ठल साठविला हरीची ही हृदय मध्ये. हरीला काय केलं त्यांनी, साठवलं. लक्षात साठवलं म्हणजे काय केलं, वास्तविक पाहिला तर हरी कसा व्यापक आहे, किती व्यापक आहे. येथून तेथे वळे नाही सत्ता दोन्ही यांची. किती व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल विस्तारला जनी, कितीतरी आपल्याला दृष्टांत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. व्यापक असला भगवान परमात्मा भक्तीने काय केला, तो हृदयामध्ये त्यांनी साठवला. गमा नाही अविकामध्ये भावबळ्याकडे येडविना कळे विठ्ठल. भावाने फक्त तो भगवान परमात्मा आकडाला येतो. कितीतरी दृष्टांत तो भगवंताला भक्तीने त्याला हृदयामध्ये ठेवतो. असे काही दृष्टांत आहेत, कितीतरी दृष्टांत रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रामायणाचा प्रसंग आहे, पण पवन तनय संकट हरण राम लखन सहित राम
असा भक्त आहे की तो काय झाला, अंधला होता. त्याचं नाव सुरदाळ. सुरदाळला सुद्धा त्यांनी काय केले, सुरदाळ जो होता त्याला सुद्धा त्यांनी साठवला. आणि अजून एक आमच्या जनावरांनी सुद्धा त्याला साठवला. हरिया हातामध्ये कैसी भय चिंता. एकदा आपल्या अंतरामध्ये आल्यानंतर आपल्याला पुढे काही करायची गरज नाही. आणि म्हणून महाराज चौथ्या चरणामध्ये म्हणतात, तुका
नाचो कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. माझं फलक मार्गे समजतो तुका घडो त्यांची सेवा तरी माझ्या किंवा झालेली सेवा गणपतीच्या चरणी आणि माझे सत्व विश्वनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित करून ते सेवेला पूर्ण त्याचा बरीचशी मंडळी येतात. खूप पुढेकर आहेत, तुमचे हरिभू आहेत गायनाचार्य, मधुनंद आमचे निलेश पाटील आहेत आणि योगेश आमचे घेसरचे आमचे बाबा आहेत, पानवेकर बाबा आणि धारी आणि सगळे यांच्या सहकार्याने सेवा त्या ठिकाणी पार पडत आहे. जय विठ्ठल